विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2013 पेपर क्रमांक 2. प्रश्न पहिला. खालील विधाने विचारात घ्या. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. ब. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब. क्वेश्चन दुसरा. भारताच्या मंगळयान मोहिमेचे मंगळाच्या पृष्ठभागावरील कोणत्या वायूचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तरे ऑप्शन नंबर 2 मिथेन. योग्य क्रम लावा. ए. पी. सदाशिवम, बी. के. जी. बालकृष्णन, क. एस. एच. कपाडिया, ड. अल्तमास कबीर, ब. क. ड. अ. ब. भारताचे सरन्यायाधीश. ओके. ब. के. जी. बालकृष्णन, क. कपाडिया, ड. अल्तमास कबीर, अ. सदाशिवम. क्वेश्चन नंबर 4. भारतीय निवडणूक आयोगाने डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना भारतात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी राष्ट्रीय प्रतीक म्हणून जाहीर केले. मेरी कोम व सायना नेहवाल. क्वेश्चन नंबर 5. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? आन्सर ए. केवळ अ योग्य आहे. अ. डॉक्टर आत्माराम तडकरकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला होती. क्वेश्चन नंबर 6. खालील विधाने विचारात घ्या. भारतात 1652 मातृभाषा आहेत, ज्यांपैकी 33 भाषा अशा आहेत की ज्या 1 लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात असे मानले जाते. 2003 मध्ये 92व्या घटनादुरुस्तीद्वारे 4 भाषांचा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब. क्वेश्चन 7. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? केवळ ब योग्य आहे. ब. बादसा व काळू उल्हास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. क्वेश्चन नंबर 8. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या श्रीमती ॲलिस मनरो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? ऑप्शन नंबर 1 कॅनडा. क्वेश्चन 9. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थॅचर या कोणत्या राजकीय पक्षाच्या होत्या? कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी. क्वेश्चन नंबर 10. कोणत्या देशांमध्ये 18 ते 70 या वयोगटातील नागरिकांना मतदान करणे सक्तीचे आहे? फक्त अ, ब, क. अ. अर्जेंटिना, ब. पेरू, क. ब्राझील. क्वेश्चन नंबर 11. प्रारंभिक 200 संख्यांचे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? 492. हे मॅथ आहे सगळं. मॅथ 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 19, 20, 21 पासून. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 75%. क्वेश्चन नंबर 22. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? यांपैकी एकही नाही. तापी, नर्मदा, कृष्णा. क्वेश्चन नंबर 23. टेकड्या जिल्हा: गलना, धुळे, दरकेसा, गोंदिया, चिरोली, गडचिरोली, गरमसूर, नागपूर. क्वेश्चन नंबर 24. खालील आकृतीत महाराष्ट्र राज्यातील 4 जिल्ह्यांचे नकाशे दाखवले आहेत. खालीलपैकी कोणता क्रम डावीकडून उजवीकडे बरोबर आहे? अहमदनगर, पुणे, यवतमाळ आणि ठाणे. क्वेश्चन नंबर 25. महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? यवतमाळ, रत्नागिरी. क्वेश्चन नंबर 26. पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही? ज्ञानोदय. क्वेश्चन नंबर 27.
वीरा शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय डॅश डॅश आणि डॅश डॅशमधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला. भिंगार, अहमदनगर. 28 व 1857 ची घटना स्वातंत्र्ययुद्ध नव्हते हे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. एन.आर. फाटक. क्वेश्चन नंबर 29. डॅश डॅश विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला. केम्ब्रिज. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हत्या? फक्त ड. एन.एम. लोखंडे. आणि बाकीचे आन्सर होते एस.एम. जोशी, एन.जी. गोरे, शिरूभाऊ लिमये. क्वेश्चन नंबर 31. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते? अ. क. ड. अ. संयुक्त राज्य अमेरिका, ब. USR, क. चीन प्रजासत्ताक, ड. ऑस्ट्रेलिया सरकार. अ. क. ड. क्वेश्चन नंबर 32. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन नंबर 3 अ आणि ब. अ. 1983 केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधासंदर्भात RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. ब. 2007 मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती मदन मोहन पंछी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी आयोग नेमला. क्वेश्चन नंबर 33. जोड्या लावा. मार्गदर्शक तत्त्वे. अ. ब. ग्रामपंचायत. अनुच्छेद 40. समान नागरी संहिता. अनुच्छेद 44. काम करण्याचा अधिकार. अनुच्छेद 41. गोहत्या प्रतिबंध. अनुच्छेद 48. योग्य क्रम निवडा. ड. अ. क. ब. ड. संविधानाचा सन्मान करणे. अ. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. क. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. ब. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. क्वेश्चन नंबर 35. जोड्या लावा. संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष. संघ अधिकार समिती, जवाहरलाल नेहरू वित्त व स्टाफ समिती, राजेंद्र प्रसाद अल्पसंख्याक उपसमिती, H.C. मुखर्जी. मूलभूत अधिकार उपसमिती, J.B. कृपलानी. क्वेश्चन नंबर 36. राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार डॅश डॅश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. क्वेश्चन नंबर 37. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? लोकशाही विकेंद्रीकरण. क्वेश्चन नंबर 38. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे. वरील सर्व. एकेरी न्यायव्यवस्था, मूलभूत नागरी फौजदारी कायद्याबाबत समानता, समान अखिल भारतीय सेवा. क्वेश्चन नंबर 39. भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? कॅनडा. क्वेश्चन नंबर 40. भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. ब. क. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. क्वेश्चन नंबर 41. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो. गुप्तताचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा. क्वेश्चन नंबर 42. नॅशनल HR कमिशन वर्सेस स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश केस, जी चकमा केस नावानेही ओळखली जाते, कोणत्या विषयाशी संबंधित आहे? नागरिकेतरांचा हक्क. क्वेश्चन नंबर 43. सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितला व असा निकाल दिला की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणते?
आर्टिकल 19(1) अ. 44 माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये समाविष्ट आहेत. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये दिला आहे? ऑप्शन नंबर 2, रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड नॅचरल रिसोर्स पॉलिसी विरुद्ध UOI-JT 2007 AC 49. 45 खालीलपैकी कोणत्या एका केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितला व अधोरेखित केला? पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज आणि अदर्स वर्सेस UOI. क्वेश्चन नंबर 46 वेबपेजमधील असा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो त्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? हायपरलिंक. क्वेश्चन नंबर 47 कुठली आज्ञा संगणक जाळ्यासोबतची जोडणी तपासण्याकरिता वापरतात? पिंग. क्वेश्चन नंबर 48 www.mpsconline.government.in हे कशाचे उदाहरण आहे? URL. क्वेश्चन नंबर 49 डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? बिट्स पर सेकंद. क्वेश्चन नंबर 50 खालीलपैकी कोणता पर्याय संगणक विषाणूबाबत खरा आहे? ब आणि ड. ब व्हायरस लपलेला किंवा वाचू शकणारा फाईल बदलतो. ड व्हायरस हार्डवेअरला इजा पोचवत नाही. क्वेश्चन नंबर 51 वेअरबेल संगणकचे उदाहरण आहे? गुगल ग्लास. क्वेश्चन नंबर 52 विसंगत फाईलचा प्रकार ओळखा? डॉक. क्वेश्चन नंबर 53 दिस क्वेश्चन इज कॅन्सल. क्वेश्चन नंबर 54 भारत सरकारचे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभाग बरेच प्रकल्प सुरू केलेल्या पैकी एक प्रकल्प हा इंधन त्वरितवी आहे. हा प्रकल्प कोणता अनुप्रयोग क्षेत्रात येतो? आरोग्य देखभाल. 55 डॅश डॅश म्हणजे हजारोंच्या संख्येने युजर्सला ईमेल पाठवणे. दिस क्वेश्चन इज कॅन्सल. क्वेश्चन नंबर 56 पुढील कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन नंबर 3 कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत मालकी हक्कांच्या तपशिलासह प्राथमिक माहिती यात गोळा केली जाते. हे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. आणि बाकीचे ऑप्शन काय होते? तर देशभर आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम 1977 मध्ये घेण्यात आले. असंघटित संघटनांबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता. दुसरे, तिसरे व पाचवे आर्थिक सर्वेक्षण 1980, 90 व 2005 मध्ये घेण्यात आले. क्वेश्चन नंबर 57 भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्रा. महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले? दुसरी पंचवार्षिक योजना. दिस क्वेश्चन इज कॅन्सल. 59 खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये समावेश करता येऊ शकत नाही? बेरोजगारी कमी करणे. 1. स्वयंपूर्णता. 3. महागाई नियंत्रण. आर्थिक विकास. क्वेश्चन नंबर 60 नियोजन आयोगाच्या मतानुसार 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले? 1. सामाजिक न्याय आणि समतेसह विकास. क्वेश्चन नंबर 61 74वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब आणि क. जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे, ग्रामपंचायती स्थापन करणे, राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे. क्वेश्चन नंबर 62 भारतीय नियोजन आयोगाच्या कार्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे. क्वेश्चन नंबर 63. खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मिकी आंबेडकर योजना अंतर्गत सहाय्य प्राप्त होते? सीमांत शेतकरी. 64व्या 10व्या पंचवार्षिक योजनेत इत्तदेशीय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते? 9%. 2009-10 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते? 400 दशलक्ष, 30.1%. 66. सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे? फक्त जलविद्युत. क्वेश्चन नंबर 67. भारताच्या 2010-11च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार रेल्वे संगणकीकृत प्रवासी आरक्षण व्यवस्था डॅश डॅश इतक्या ठिकाणी उपलब्ध आहे? 2252, 2222. 68. जलसंसाधन मंत्रालयामार्फत पाण्याच्या प्रति थेंबामागे अधिक पिके आणि उत्पन्न या विषयावर एक उपसमिती डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. S.M. स्वामीनाथन. क्वेश्चन नंबर 69. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? केवळ अयोग्य आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पुनर्संघटन 1970 मध्ये झाले. क्वेश्चन नंबर 70. भारत सरकारने 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग कायद्यात पुढीलपैकी कोणत्या उद्देशाने सुधारणा केल्या? फक्त रस्त्यांच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला आकर्षित करणे. 71. मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा कायदा 1969 कोणत्या कायद्याद्वारे बदलण्यात आला? स्पर्धा कायदा. 72. पुढील तीन विधानांचा विचार करा, त्यातील कोणते योग्य आहे? केवळ भारताचा GDP वाढ 2009-10च्या 8.4% पासून 2011-12च्या 6.9% पावे तो सुधारित अंदाजानुसार 6.5% पावे तो कमी झाली आहे. क्वेश्चन नंबर 73. सन 2010-11 ते 11-12 काळात भारताच्या निर्यातीची एकानंतर एक 5 प्रमुख राष्ट्रे कोणती? USA, चायना, सिंगापूर, हाँगकाँग. पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? पहिल्या 10 पंचवार्षिक योजना काळात ठरवलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल अंतर्देशीय उत्पादन स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहिली? ब दोन्ही अयोग्य आहेत. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात कमी, 10व्या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात अधिक. क्वेश्चन नंबर 75. पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे? केवळ अयोग्य आहे. सयाजीराव गायकवाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणाकरिता इंग्लंड व अमेरिकेत पाठविले. 76. जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता? विकसित देश. 77. लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये सुरू करण्यात आली. फक्त बरोबर आहे. 78. जुलै 1991 मध्ये भारतीय रुपयाचे 18% अवमूल्यन करण्यात आले. अवमूल्यनामुळे व्यापार तूट भरून काढण्यास मदत होते. आणि दोन्ही बरोबर आहेत. खालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापारी संघटनेच्या कराराचा भाग नाही? जकात आणि व्यापाराबाबतचा सर्वसाधारण करार. 80. विश्व व्यापार संघटनेची पहिली मंत्री परिषद सिंगापूर येथे संपन्न झाली. विश्व व्यापार संघटनेची स्थापना ब्रेटन वुड्स परिषदेचा परिणाम म्हणून झाली. फक्त बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 81. आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहासंदर्भात खालील बाबी विचारात घ्या. क. वरीलपैकी कोणते घटक आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहावर प्रभाव टाकतात? व्याजाचा दर. ब. व्याजदरातील बदलासंबंधी अंदाज. क. भांडवलाची सीमांत परिणामकारकता.
82 दोहा फेरीनंतरचा जागतिक व्यापार संघटनेचा प्रमुख वादग्रस्त मुद्दा खालीलपैकी कोणता होता? शेती व औद्योगिक वस्तू. 83 आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ब, क आणि ड. आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे, वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार वाढ, बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता. क्वेश्चन नंबर 84 व्यवहारातील संबंधी खालील बाबी विचारात घ्या. वरीलपैकी कोणते उपाय व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत? अ, ब आणि ड. अ. चलन संकोच धोरणाचा अवलंब. ब. खर्च कमी करणे. ड. परकीय मदत. थेट परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. फक्त दुसरे विधान. वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? तर ऑप्शन आहे फक्त दुसरे विधान. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणूक मध्ये वाढ होते. 86 खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च. 87 राजकोषीय नवनिर्मित सुधारणा 2000 शून्य आधारित अर्थसंकल्प यांनी निर्देशित केलेला आहे. पीटर पेयर. 88 केंद्र शासनाचा महसूल सर्वाधिक वेगाने वाढवणारे कर फक्त सेवा कर. 89 खालीलपैकी योग्य तो पर्याय रिक्त जागा भरा. 12व्या वित्त आयोगाने केंद्रीय करातील राज्यांचा वाटा 30.5% पर्यंत वाढवला आहे. 90 पुढील भारतीय रेलबाबतच्या विधानांचा विचार करा. इ. रेल्वे जाळे एकूण 19 क्षेत्रात विभागले गेले आहे. 91 राज्याच्या कर्जबाजारीपणाचे कारण म्हणजे अ आणि ब. पगारावरील वेतनावरील खर्चात वाढ, उच्च व्याजदर. 92 खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. आर्थिक सुधारणांच्या काळात राजवित्तीय असमतोलाच्या दुरुस्तीचा भार मूळतः वर आहे. भांडवली खर्च. 92 झालं कुठं गेलं बघू द्या. वर 98 आणि 92. ओके. भांडवली खर्च. सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स परिषदेने 5 ते 15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळांमध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवले आहे? एअरपोर्ट शमशाबाद, हैदराबाद. 94 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला? प्रो पिकॉक व प्रो वाईझमन. 95 केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर दर्शवते. अ आणि ब. राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण, राज्यांचे केंद्रावर असहाय्य अवलंबन. 96 शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये ब आणि ड. ब. प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. ड. परिणामकारकता महत्त्वाची असते. 97 विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले आहे? कर आकारणीचा पाया विस्तृत करणे. क्वेश्चन नंबर 98 भारताच्या सार्वजनिक कर्जात चा समावेश होतो? अ आणि ब. बाह्य परकीय कर्ज. ब. अंतर्गत कर्ज. रेपो रेट म्हणजे अ आणि क. अ. बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याचा वटाव दर. क. अल्पकालीन कर्ज. क्वेश्चन नंबर 100 1987 मध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय पुनर्गठना मंडळाचे ध्येय कोणते होते?
सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन. अशा प्रकारे विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2013 पेपर क्रमांक 2 चे 100 क्वेश्चन कंप्लीट झाले.